आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. वारंवार हा विषय प्रलंबित ठेवला जातोय. काय सांगू शकाल? हा विषय प्रलंबित आहे नोकरशहांच्या उदासीनतेमुळे. त्यांना अशा प्रकारचं देखणं स्वरूप पंढरपूरचं व्हावं हे बघायला बहुतेक आवडत नसावं. 30/4/2012 रोजी लोकशाही मार्गानं सनदशीरपणे सर्व मताने मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी अद्याप होत नाही आणि अधिकारी वर्ग खोडसाळपणा करून या प्रस्तावाची किंमत शून्य करण्याच्या हेतूनं जो खोडसाळपणा प्रशासकीय लेवलला करत आहेत त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही महाड चौदार तळे मुक्ती संग्रामाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहोत. प्रशासनाला याची आम्ही कल्पना दिलेली आहे. प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये आम्ही स्पष्टपणे त्यांच्यासमोर त्यांच्यावर आरोप करून आमच्या भूमिकेवर ठाम राहिलेलो आहोत. शासनाने आणि उच्च अधिकाऱ्यांनी यावर गंभीरपणे त्याची दखल घेऊन हा प्रस्ताव सनदशीर मार्गाने विहित नमुन्यात कायदेशीरपणे तो प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घ्यावा. तोपर्यंत आम्ही आमच्या आमरण उपोषणावरती आम्ही ठाम आहोत. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी जागा दिली जाते त्याच्यावरती बोललं जातं, परंतु दुसऱ्याला जी जमीन आहे त्यावर बोललं जात नाही. परंतु त्यानंतर तुमचा असा आवाज उठला होता. आम्ही या 11 तारखेच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं, पण तत्पूर्वी 26/9/2024 रोजी पंढरपूर नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू असताना उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन 4/10/2024 रोजी त्या ठिकाणची स्थळपाहणी केली आणि अतिशय योग्य पद्धतीने आपला अहवाल पाठवला होता. पण तो अहवाल पुन्हा भाषणात गुंडाळून ठेवून पुन्हा नव्याने अहवाल पाठवण्याचं कटकारस्थान करण्यात आलेलं. अधिकारी कोण आहे? भूमी अभिलेखचे अधिकारी आहेत अवताडे मॅडम. गुन्हा दाखल वगैरे करण्याची मागणी केली नाही का बदलला म्हणून? नाही, तूर्त आम्हाला प्रस्तावाची काळजी असल्याने आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित करणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे हा आमचा मुख्य हेतू नाही. आमचा मुख्य हेतू आहे की या पंढरी नगरीचं सांस्कृतिक वैभव संपन्न करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव लवकरात लवकर पुढे जावा आणि आपल्याला आपल्या हयातीमध्ये किंवा फार तर नवीन पिढीला तर ते प्रत्यक्षात बघायला मिळावा, त्याचा अनुभव घेता यावा, त्याची अनुभूती मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. एवढी मोठी वस्तू होती परंतु कुठेतरी थांबवली जाते, याच्या पाठीमागचं कारण काय आहे? ते पाठीमागचं कारण आपण वेगवेगळ्या अंगानं विचार केला तर राजकीय असू शकतील, धार्मिक असू शकतील. हा धर्मनिरपेक्षता म्हणणाऱ्यांना ज्यांना धर्मनिरपेक्षता आवडत नाही अशांचं हे कटकारस्थान असेल अशी ही शक्यताच आपण वर्तवू शकतो. जोपर्यंत ते समोर येत नाही तोपर्यंत आपण कुणावरती कसा आरोप करणार? आठवले साहेबांचं ऐकलं जात नाही, आमदार लोकांचं ऐकलं जात नाही, मग तुमचा हा लढा कुठपर्यंत चालणार आहे किंवा काय उग्र स्वरूपात? आमरण त्यासाठीच आम्ही म्हणतोय की आमरण आता हे उपोषण राहणार आहे 20 मार्च.